ज्याची मी इतक्या आतुरतेने वाट बघत होते ते फायनली आज मला मिळालं होतं. ते काय पुढे सांगतेच, पण त्याआधी केस इतके सुंदर दिसत होते ट्रीटमेंट नंतर की आज त्यालाच बघावं वाटलं पहिले. अनायाला इकडे ॲपल कट करून दिलं, पण ते तिला खायचं नव्हतं. आज मी सगळ्या त्या गोष्टी बनवायचं ठरवलं ज्या आम्हाला आवडतात. म्हणजे उद्यापासून डाएट सुरू करायचं आहे, तर आज पाहिजे ते सगळं खाऊन घ्यायचं. ही एक नवीन ट्रिक मस्त आहे. साबुदाण्यामध्ये ना वाटीभर पाणी ठेवायचं, वाफेने साबुदाणा खूप छान शिजतो. आणि फायनली ते पार्सल रिसीव्ह झालं, ज्याची मी खूप वाट बघत होती. ते म्हणजे ही वेट मशीन, कारण ही आल्याशिवाय माझ्या डाएटचा मुहूर्त लागत नव्हता. फायनली जेवायला घेतलं. अनायासाठी सुद्धा दलियाची खीर बनवली. संध्याकाळी मस्त असा शेवटचा आजचा हा चहा पिऊन घेतला. त्यानंतर बाजूला दूधही गरम करायला ठेवलं होतं. अनायासाठी हे कणीस भाजून घेतलं होतं. तिने तर ते खाल्लं नाही, पण न खाणारा व्यक्ती आज कसा काय कणीस खातोय मला माहिती नाही. तुम्ही अनायाचं नेहमी चांगलंच रूप बघताना हे बघा, अशी ती लोळत पण असते कधी कधी. मग या डॉलचा आम्ही खूप लाड केला. त्यानंतर आज म्हटलं मस्त गाजरचा हलवाही बनव. थोडीशीच क्वांटिटी बनवली होती, पण मस्त असा गाजरचा हलवा आज आम्ही एन्जॉय केला. सोबतच अनायासाठी स्नॅक्समध्ये इथे काकडीचं थालीपीठ बनवून दिलं होतं. हे ड्रायफ्रूट कटर मी रिसेंटलीच मागवलं होतं, पण पहिल्यांदाच यूज करते आहे आणि मला एकदम भारी वाटलं. तुम्हालाही लिंक हवी असेल तर खाली कमेंट करा. त्यानंतर रोशन अनायाला गार्डनमध्ये घेऊन जात होता आणि आमचं इकडे प्रॉपर सगळं चालतं. घरातली चप्पल घरात काढून ठेवायची, बाहेरची स्वतः घ्यायची, स्वतः घालायची. या गोष्टीनं ती आजकाल एकदम मस्त शिकलेली आहे. आणि आज आमच्या डिनरमध्ये सुद्धा काकडीचे थालीपीठच होते आणि त्यासोबत रोशनला ठेचा अवश्य लागतो, म्हणून तोही बनवून घेतला. उद्याची तयारी केली. इथे ड्रायफ्रुट्स भिजायला टाकले, मूग भिजायला टाकले आणि गाजरचा हलवा खाल्ल्यावर अनायाचं असं काहीसं रिॲक्शन होतं. त्यानंतर ड्रायफ्रुट्स संपले म्हणून ते घ्यायला गेलो आणि सोबतच संपवला आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.